सोलापुरात शनिवारी तृतीयपंथीय आयुब हुसेन सय्यद या इच्छुक उमेदवाराचा खून झाला होता. त्याचा गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी एका दिवसात छडा लावला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक मदतीने लातूर जिल्ह्यातील यशराज कांबळे, आफताब शेख, वैभव पनगुले अशा 3 तरुणांना अटक केली आहे. यामध्ये आफताब शेख आणि आयुब यांची पहिल्यापासून ओळख असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कामगिरी पार पाडण्याकरिता पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त दिलीप पवार यांनी परिश्रम घेतले. शिवाय अनेक पोलीस कर्मचारी यांनी देखील या कार्यासाठी परिश्रम घेतले. 3(1) मर्डरच्या गुन्हे दाखल केलेले आहेत. आता जे चोरीचे उद्देश आता समोर आलेले आहेत, त्यामुळे आम्ही त्यानुसार BNS 307चे कलम वाढवणार आहे. ते आता कस्टडी मिळालेले आहे. पूर्ण खात्रीशीर डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर कलम वाढ होईल, त्यानुसार कोर्टात आम्ही माहिती देणार. मर्डरचा उद्देश फक्त चोरी एकच आहे आणि दुसरा त्यातून रिकव्हरी किती आहे, दागिने किती आहे? आता कस्टडी आता मिळालेला आहे. ते कोड ऑफ कंडक्टच्या बॅकड्रॉप मध्ये मर्डर एक झालेले आहे शहरात, त्यामुळे आपल्याला ते डिटेक्टेड आहे. त्यात कुठल्याही प्रकारच्या हे कोड ऑफ कंडक्टच्या आणि या मर्डरचे काही संबंध नाहीये, हे आपलं समोर ठेवणे महत्वाचे आहे. बाकी जे रिकव्हरीचे प्रोसेस आणि त्यांच्या आरोपीचे फर्दर इंटरोगेशन जे आहे ते चालू आहे. तर उद्यापर्यंत आपल्याला जे रिकव्हरी प्रोसेस होईल त्यानुसार आपल्याला एक वाढीव प्रेस नोट देता येईल. निवडणुकीला उभे राहणार होता. बरेचसे त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. निवडणुकीला घेऊन काय याचं काय कनेक्शन आहे का? म्हणजे आरोपी मागच्या 2 मिनिट आपण तेच मी म्हटलं, आता इलेक्शनच्या आणि याच्या अजिबात संबंध नाहीये म्हणून. तर लातूर ते सोलापूर कनेक्शन जे आहे ते कशा पद्धतीने सोशल मीडियावरती त्याचे रील्स पाहून वगैरे हे आफताब जे आरोपी जे आहे त्यांच्या आणि यांच्या पूर्वीपासून ओळख आहे, त्यांच्या येणं जाणं चालू होतं. बाकी जे 2 आरोपीला आफताबनी तयार करून काल पहिल्यांदा आणले. सोशल मीडियावरती त्याच्या रील्स वगैरे ते त्याचं एक्झॅक्ट कनेक्शन कसा सुरू झाला त्याबद्दल आता माहित नाहीये. हे जे आरोपी क्रमांक 2 आफताब इसाक शेख जे आहे त्यांच्यावर या अगोदर 2 गुन्हे दाखल आहे. गांधी चौक पोलीस स्टेशन लातूरला आणि रेणापूर पोलीस स्टेशन लातूर या दोन्ही ठिकाणी 2024ला 2 बॉडी ऑफेन्सेसचे गुन्हे दाखल आहे मारामारीचे. प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे स्मॉदरिंग, ते तोंड दाबून खून केलेला आहे. फर्दर जे PM नोट्स वगैरे डिटेल्स आल्यानंतर आणखी कळेल. तर जे सीसीटीव्ही फुटेज जे व्हायरल सापडले त्यामध्ये ते आरोपी जे बाहेर पडतानाची जी वेळ आहे 2:30 राईट. हे ते घरी कधी गेले होते, म्हणजे काय किती मिनिटात हे सर्व घडले? जे पहिला आरोपी जे आहे प्राथमिक माहितीनुसार जे यशराज चव्हाण जे आहे ते मृतक सोबत आय थिंक 10:30च्या आसपास एंटर केलेला आहे आणि उर्वरित 2 आरोपी काही वेळ नंतर ते एंटर केलेले आहे.